government headed by Nobel laureate. सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील दुसरा टॉपिक रिसर्च ॲप्टिट्यूड या टॉपिक मधला दुसरा सब पॉइंट आहे मेथड्स ऑफ रिसर्च. संशोधन करण्याची पद्धत. संशोधन करण्याची पद्धत मेथड्स ऑफ रिसर्च. बोर्डवरती मी तुम्हाला 13 मेथड्स ऑफ रिसर्च लिहिलेले आहेत. सिलेबसमध्ये त्यांनी फक्त 5 दिलेले आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून मी काही महत्वाची मेथड्स इथं लिहिलेले आहे. कृपया आत्ताचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा. 100% यू विल गेट 2 मार्क्स. 2 मार्क फिक्स्ड म्हणजे फिक्स्ड. फक्त तुम्हाला हे जे 13 मेथड्स मी लिहिलेले आहे त्याचं नाव, त्याचा अर्थ आणि त्याचा डेफिनेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. मेथड्स ऑफ रिसर्च. रिसर्च म्हणजे काय? अ डिटेल्ड अँड केअरफुल स्टडी ऑफ सब्जेक्ट टू फाइंड मोर इन्फॉर्मेशन अबाउट इट. काळजीपूर्वक व्यवस्थितरित्या संपूर्णपणे एका विषयाबद्दल अभ्यास करून त्या विषयांचा जास्त माहिती मिळवणे या प्रक्रियेला संशोधन असे म्हणतात. आता हे संशोधन करीत असताना कोणता मेथड वापर करून आपण संशोधन केला पाहिजे, कोणतं माध्यम वापर करून आपण रिसर्च केला पाहिजे, तर ह्या 13 व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यातील पहिला आहे एक्सपेरिमेंटल रिसर्च. ह्याला मराठीमध्ये प्रायोगिक संशोधन पद्धती असे म्हणतात. प्रयोग करून केलेले संशोधनाला प्रायोगिक संशोधन असे म्हणतात. प्रयोग करून केलेले संशोधनाला प्रायोगिक संशोधन. It is the research which is based on experiment. Experiment is known as experimental research. पेपरला असा प्रश्न विचारतात, एक्सपेरिमेंट मेथडला दुसरं नाव काय आहे? क्वासी मेथड, क्वासिस एक्सपेरिमेंट रिसर्च मेथड. हे रिसर्च करीत असताना जिथे आपण रिसर्च करतो त्या पर्यावरणावरती कंट्रोल ठेवणं महत्वाचं असतं. कंट्रोल द एन्व्हायरमेंट. इट युजेस 2 व्हेरिएबल्स, एक इंडिपेंडेंट व्हेरिएबल अँड डिपेंडेंट व्हेरिएबल. आपण ते व्हेरिएबल टॉपिक अभ्यास करत असताना बघूया. डिपेंडेंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडेंट व्हेरिएबल. इंडिपेंडेंट स्वतंत्र चल असं म्हणतो. स्वतंत्र, तो कधीही बदलतो. स्वतः आला की तो स्वतः बदलतो, स्वतः वर येतो, स्वतः खाली जातो. डिपेंडेंट म्हणजे तसं नाही.
आता मला तोंड उघडायचंय, मी उघडतो, आ उ स्वतंत्र. जर कोणी नाक धरलं ऑटोमॅटिकली मी माझं तोंड उघडतो. हे तोंड उघडणं कशावर डिपेंड आहे? नाक बंद केल्यानंतर तोंड ऑटोमॅटिकली उघडतं. डिपेंडेंट. सर नेमका पेपरला काय विचारतात तेवढंच सांगा. एक्सपेरिमेंट मेथड, रिसर्च मेथड म्हणजे काय? हे रिसर्च मेथड एक्सपेरिमेंटवर आधारित असतो, एन्व्हायरमेंटवरती कंट्रोल असतो, इंडिपेंडेंट व्हेरिएबल आणि डिपेंडेंट व्हेरिएबलचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल ब्लड टेस्ट आपल्याला करायचं आहे. हे एक्सपेरिमेंटल मेथडवरती. सकाळी पूर्ण जेवण करून आपण शुगर चेक करायला गेलो तर शुगर वाढतो. जेवण न करता जाऊन शुगर चेक केलं तर शुगर कमी होतो. जेवण केल्यानंतर जर वाढत असेल तर तो डिपेंडेंट. दुसरा आहे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथड. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथडला आपण वर्णनात्मक संशोधन पद्धती असे म्हणतो. वर्णन करणे. जो डाटा आहे तुमच्या समोर, ज्या डाटावरती आपल्याला संशोधन करायचं आहे त्या डाटाचं वर्णन करणे, आहे तसा सांगणे. सांगत असताना कमीही सांगायचं नाही आणि जास्तही सांगायचं नाही. तुम्हाला जसं दिसतो तसंच सांगायचं. डिस्क्राईब द डाटा इज नोन ॲज डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथड. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथडला दुसरं नाव आहे एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च. कृपया लक्षात ठेवा, हे पेपरला प्रश्न विचारलेले होते, अनेक वेळा विचारले होते, आताही विचारतात. एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्चला दुसरं नाव काय आहे तर डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च हा डिस्क्राईब करतो कशाचा? डाटाचा. इथं ऑब्जेक्टिव्ह वे मेथड यूज करतात, सब्जेक्टिव्ह वे नाही. सब्जेक्ट म्हणजे वैयक्तिक काय वाढतं ते सांगायचं नाही. ऑब्जेक्ट म्हणजे वस्तुनिष्ठ वर्णन करणे. नॉट कंट्रोल्स व्हेरिएबल. इथं हे बघा, व्हेरिएबल म्हणजे बदल होणे, त्या व्हेरिएबल वरती कंट्रोल नसतो. जसं जसं जे व्हेरिएबल वाढत जाईल वाढलेलं आहे म्हणून सांगायचं, कमी झालं तर कमी झालेलं म्हणून सांगायचं. तुम्ही मुद्दाम होऊन ते घटकाला वाढवायचं नाही, मुद्दाम होऊन तुम्ही कमी करायचं नाही. व्हेरिएबल जसं कमी जास्त होत जातो तसं तुम्ही त्याचं वर्णन करायचं. नो कंट्रोल ओव्हर व्हेरिएबल्स. लक्षात आलं? एक्स पोस्ट फॅक्टो हा डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चचा भाग आहे किंवा त्याला दुसरं नाव आहे हिस्टॉरिकल रिसर्च मेथड. ऐतिहासिक संशोधन पद्धती. द रिसर्च विच इज बेस्ड ऑन हिस्टॉरिकल इव्हेंट इज नोन ॲज हिस्टॉरिकल रिसर्च. ऐतिहासिक घटकावर, ऐतिहासिक व्यक्तीवर, ऐतिहासिक निर्णयावर, ऐतिहासिक स्थळावर, ऐतिहासिक घटनावर आधारित असलेले संशोधन पद्धतीला हिस्टॉरिकल रिसर्च पद्धती असे म्हणतो. इथं प्रायमरी डाटा आणि सेकंडरी सोर्स, प्रायमरी सोर्स आणि सेकंडरी सोर्स, प्रायमरी डाटा आणि सेकंडरी डाटा दोन्हींचा वापर करून रिसर्च करीत असतात. प्रायमरी डाटा म्हणजे प्रत्यक्षात, आता शिवाजी महाराजांचा किल्ला आपल्याला बघायचा असेल तर प्रत्यक्षात तो किल्ला बघून त्याच्यावरती संशोधन करणे. शिवाजी महाराजांचा त्यावेळी शिलालेखनवरती जे काय लिहिलेलं आहे ते वाचन करून त्याच्यावरती संशोधन करणे प्रायमरी डाटा. सेकंडरी डाटा, शिवाजी महाराजावरती कोणी एखाद्या आर्टिकल लिहिला असेल तर तो आर्टिकल वाचन करणे. शिवाजी महाराजाबद्दल कोणी एखादं पुस्तक लिहिलं असेल तर तो पुस्तक वाचन करून तिथून माहिती घेणे. शिवाजी महाराजावर आधारित असलेले एक सिनेमा बघून त्या सिनेमाच्या माध्यमातून जो माहिती मिळतो तो सेकंडरी डाटा. प्रायमरी डाटा आणि सेकंडरी डाटा दोघांचा मिश्रण करून हिस्टॉरिकल रिसर्च करू शकतात. आता गेल्या वर्षीच शिवाजी महाराजांचा जो वाघ नखा होता तो इंग्लंडच्या राणीकडे होते आणि ते परत आपण भारत देशाकडे ते घेऊन आलेले. मग शिवाजी महाराजांनी जे वाघ नखा वापरलेले होते ते प्रत्यक्षात तुम्ही पाहिल्यानंतर तो प्रायमरी डाटा झाला. त्याच्यावरून अभ्यास करून संशोधन करणे. आता क्वांटिटेटिव्ह रिसर्च, क्वांटिटेटिव्ह संख्यात्मक रिसर्च पद्धती, संख्यात्मक संशोधन पद्धती. द रिसर्च विच इज बेस्ड ऑन नंबर इज नोन ॲज क्वांटिटेटिव्ह. या संशोधनामध्ये
नंबर्स 1 2 3 4 असं नंबर संख्याच्या आधारे केलेल्या संशोधनाला क्वांटिटेटिव्ह रिसर्च मेथड असे म्हणतात. इथं या मेथड अतिशय जुनी मेथड आहे किंवा ओल्ड मेथड आहे, याला ट्रेडिशनल मेथड म्हणतात. इथं ज्या घटकावरती आपण संशोधन करतो, जे काही डिझाईन आपण केलेलं आहे ते फिक्स्ड डिझाईन असतो, फिक्स्ड डिझाईन. आणि एक रॅन्डम कुठलाही एखाद्या सॅम्पल निवड करतो आणि त्या सॅम्पलवरती आपण रिसर्च करीत असतो. फॉर एक्झाम्पल सर्वे मेथड किंवा सेन्सस. आता मोदी सरकारने एक नवीन सेन्सस जाहीर केलेलं आहे, जातीनिहाय जनगणना. आता आपल्या भारत देशात किती लोक लिंगायत आहे, किती धनगर आहे, किती ब्राह्मण लोक आहेत, किती मुस्लिम आहेत, किती मराठा आहे, किती जाट आहे, किती वक्कलिगा आहे, किती माळी आहे, असे म्हणजे जातीनिहाय जनगणना आता सुरू केलेले भारत सरकारने. ही जी जनगणना आपण काय करतो, मेजरमेंट करतो, मोजतो संख्याच्या आधारे की कुठला कास्ट किती संख्येमध्ये देशात आहे. सर्वे मेथड हे क्वांटिटेटिव्ह मेथडचा एक भाग आहे. त्याच्यानंतर क्वालिटेटिव्ह मेथड, क्वालिटी हे संख्यात्मक, हे गुणात्मक संशोधन पद्धती. द रिसर्च विच इज नॉट बेस्ड ऑन नंबर, इट इज बेस्ड ऑन क्वालिटी अँड कंटेंट ऑफ द सब्जेक्ट. एका विषयावर, विषयाच्या आधारे, विषयाच्या गुणवत्तावर केलेले संशोधनाला क्वालिटेटिव्ह रिसर्च असे म्हणतात. इथं नंबर्स महत्व नाही, त्याचा क्वालिटी महत्व असतो. संभाजी महाराज 112 युद्ध केले. आता 112 हे जे हे कशावर आधारित, क्वांटिटेटिव्ह. कसं युद्ध केले होते संभाजी महाराज, क्वालिटी, त्यांचं शौर्य, त्यांचा पराक्रम, त्यांच्या धीर, त्यांचा कॉन्फिडन्स, त्याच्यावर अनालिसिस करण्यासाठी क्वालिटेटिव्ह मेथड वापर करतो. नॉट नंबर बट द क्वालिटी, कंटेंट विषयावर आधारित. ह्याला नवीन मेथड असेही म्हणतात. क्वालिटेटिव्ह मेथडला नवीन मेथड, क्वांटिटेटिव्ह मेथडला जुने मेथड. इथं कुठलंही सॅम्पलिंग रॅन्डमली सिलेक्ट करतात, इथं तसं नाही. उद्देशपूर्वक एक सॅम्पलचा निवड करणे, उद्देशपूर्वक एक नमुनांचा निवड करणे. फॉर एक्झाम्पल केस स्टडी, एक व्यक्तीबद्दल अभ्यास करायचा असेल तर तो क्वालिटेटिव्ह मेथडमध्ये येतो. फिलॉसॉफिकल रिसर्च, तत्वज्ञानावर आधारित असलेले संशोधन पद्धतीला फिलॉसॉफिकल रिसर्च असे म्हणतात. द रिसर्च विच इज बेस्ड ऑन फिलॉसॉफी किंवा वन थेअरी, एखाद्या सिद्धांतावर, एखाद्या तत्वावर, एखाद्या सिद्धांतावर आधारित असलेले जो संशोधन असतो त्याला फिलॉसॉफिकल रिसर्च असे म्हणतात. आता तुम्हाला सकारात्मक विचार यायचे असेल तर तुम्ही डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांचा जो अटिट्यूड होता, जो फिलॉसॉफी होता, त्यांचा फिलॉसॉफी वेगळा. महात्मा गांधीजींचा फिलॉसॉफी वेगळा. नॉन व्हायलन्स, ट्रुथ हे त्यांचा सिद्धांत आहे. वीर सावरकरांचा सिद्धांत वेगळे. प्रत्येकांचा एक सिद्धांत असतो. रतन टाटांचा सिद्धांत काय, रतन टाटा जबरदस्त व्यक्तिमत्व, देव माणूस आपण म्हणतो. जेव्हा देश संकटात आल्यावेळी पूर्ण संपत्ती, त्यांचा जो वेल्थ आहे तो देशासाठी देण्याची तयारी या देव माणसाने केलेली आहे. कोरोनाच्या काळात किती लाखो कोटी त्यांनी दान केलं सरकारला की हे पैसे घ्या, औषध निर्मिती करा आणि गोर गरिबांना वाटप करा. रतन टाटांची जो फिलॉसॉफी आहे, त्यांच्या जीवनाकडे बघण्याचे दृष्टिकोन. आणि आता काल रिलायन्स वाल्यांचे दृष्टिकोन मला लक्षात आलं. त्यांनी काय केलं, ऑपरेशन सिंधू जो नाव आहे ना, तो नाव मी काढलेले आहे. मी काढलेले हा म्हणजे सिंदूर हा नाव भारत सरकार तुम्ही का वापर करताय, त्याच्यावरती माझा दावा आहे. म्हणजे तो ट्रेडमार्क माझा आहे. तो ट्रेडमार्क त्याला मिळवण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता कुठं, सरकारकडे. हे चुकीचं आहे ना. आता देश युद्धांच्या परिस्थितीवर आहे. देश पाकिस्तान बरोबर लढत आहे. प्रत्येक कितीतरी महिला त्यांचा मिस्टरांचा आहुती
त्या लोकांनी घेतलेले आहेत, त्यांचं सिंदूर फुसलेले आहे. मग सिंदूर असं एक नाव, योग्य नाव सरकार दिल्यानंतर तो आमचं नाव आहे, तो कोणी दुसऱ्यांनी वापर करू नये, तो ट्रेडमार्क आमचा आहे, तो हक्क आम्हाला मिळाला पाहिजे, अशी त्यांचा जो अटिट्यूड आहे, म्हणजे हा थोडा नेगेटिव्ह अटिट्यूड आहे, स्वार्थी अटिट्यूड. आणि रतन टाटांची अटिट्यूड, त्यांचा फिलॉसॉफी वेगळा आहे. म्हणून रतन टाटाजींना नतमस्तक असे देव माणूस आपल्या देशात अजून अजून जन्मला पाहिजे. रिसर्च करीत असताना तत्वाच्या आधारे रिसर्च करणं हा खूप महत्वाचा आहे. फिलॉसॉफिकल लॉंगिट्युडिनल रिसर्च, लॉंगिट्युडिनल म्हणजे रेखांश संशोधन पद्धती. एका विषयावरती अनेक वर्ष एकाच घटकावरती अनेक वर्ष संशोधन करीत असेल तर त्याला लॉंगिट्युडिनल रिसर्च असं म्हणतो. एक घटक आहे, मला आजच मी रिसर्च करून सोडतो असं नाही. आता भारत पाकिस्तान हा जो युद्ध चालू आहे, ही किती वर्षापासून हे समस्या प्रॉब्लेम आहे. ते म्हणतात काश्मीर आमचा आहे, आम्ही म्हणतो काश्मीर आमचा आहे. कारण जेव्हा काश्मीरचा जो राजा होता पूर्वी, तो राजाने काय केलं, तो अगोदर स्वतंत्र होता. देशात जे 552 जे वेगवेगळे संस्थान होते, त्यातलं एक संस्थान तो काश्मीर, आणि तिथला राजा हा हिंदू राजा होता. मग त्यांनी म्हणाला की देश एकत्रित झाल्यानंतर आमचाही राज्य भारत देशात मिसळला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं भारत सरकारला. मग त्यावेळी पाकिस्तान म्हणतात नाही हे आमचं आहे, आम्हाला द्या. मग जो प्रॉब्लेम्स आहे त्या प्रॉब्लेम्स वरती अजूनही संशोधन चालू आहे. मग ते लॉंगिट्युडिनल अनेक वर्षापासून एकाच घटकावरती संशोधन करत राहिलं तर त्याला लॉंगिट्युडिनल रिसर्च. आता चंद्रयान म्हणून जो परवा भारत देशाने चंद्राच्या दक्षिण टोकावर जाऊन आम्ही आलो, हे एका दिवसांचा रिसर्च आहे का? नाही, अनेक वर्ष झालं. 2005 पासून ह्या रिसर्च चालू आहे चंद्रावरती जाण्याची. म्हणजे 20 वर्षापासून आपण संशोधन करीत राहिलेलं आहे. लॉंगिट्युडिनल, द स्टडी ऑफ ओव्हर अ टाइम, अ लॉंग, आपण काय म्हणतो, लॉंग पिरियड ऑफ टाइम or over a period of time. Such research is known as longitudinal research. चंद्रयान हा त्याचं उदाहरण आहे. डायग्नोस्टिक मेथड, डायग्नोस्टिक म्हणजे निदान, रोग लक्षण फाइंड आउट करून, रोग लक्षण ओळख करून त्याच्यावर उपाययोजना करणे, या संशोधन पद्धतीला डायग्नोस्टिक मेथड असे म्हणतात. ह्याला दुसरं नाव आहे क्लिनिकल मेथड. आयडेंटिफिकेशन ऑफ अ प्रॉब्लेम ऑफ अ पेशंट, एक पेशंटचा प्रॉब्लेम काय आहे हे फाइंड आउट करून त्याच्यावरती इलाज करणं, हा डायग्नोस्टिक मेथडचा विषय आहे. क्रॉस कल्चर रिसर्च मेथड, क्रॉस कल्चर म्हणजे 2 किंवा 3 किंवा अनेक संस्कृती, वेगवेगळ्या संस्कृती एकत्र आल्यानंतर एकत्रित करून त्याच्यावर केलेल्या संशोधनाला क्रॉस कल्चर रिसर्च असे म्हणतात. आता भारतीय कल्चर वेगळा आहे, आफ्रिकन कल्चर वेगळा आहे, युरोपियन कंट्री मधला इंग्लंडचा कल्चर वेगळा आहे, अमेरिकनचा कल्चर वेगळा आहे, ऑस्ट्रेलियाचा कल्चर वेगळा आहे, बांगलादेशचा वेगळा आहे. प्रत्येक देशांचा एक कल्चर, एक संस्कृती असतो. मग 2 कल्चर एकत्रित केल्यानंतर क्रॉस कल्चर, ह्याचा परिणाम त्यांच्यावरती कसा झाला, ह्यांचा परिणाम त्याच्यावरती कसं झालं, हे अभ्यास करण्याची जो रिसर्च मेथड आहे त्याला क्रॉस कल्चरल मेथड म्हणतात. ह्याला बेस्ट एक्झाम्पल जे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकाचा जो क्रिकेट टीम आहे, जे 11 प्लेयर आहे ना, 11चे 11 प्लेयर हे अमेरिकेचे नाही, भारताचे एक प्लेयर त्यांनी घेतलेले, पाकिस्तानचे एक प्लेयर घेतलेले, इंग्लंडचे एक प्लेयर घेतलेले, न्यूझीलंडचे एक प्लेयर घेतलेले. त्यांनी प्लेयर घेतलेले म्हणजे इथले लोक तिथे गेलेत अमेरिकामध्ये ड्युटी करण्यासाठी. मग अशा ह्या लोकांना त्यांनी निवड करून एक क्रिकेट टीम बनवलेलं आहे. त्यांचा जो एक्झाम्पल आहे तो एक्झाम्पल क्रॉस कल्चरच्या रिलेटेड आहे. अनालिटिकल रिसर्च मेथड, अनालिटिकल म्हणजे विश्लेषण करणे, त्याचा फोड करून विभाजन करणे. अनालिटिकल, त्याला सेपरेट करून त्या घटकावरती अभ्यास करणे. अनालिसिस ऑफ अ डाटा, डाटांचा अनालिसिस करायचं, त्याचा कॉज आणि इफेक्ट, त्याचं कारण आणि परिणामावरती अभ्यास करणं, हे अनालिटिकल रिसर्च मेथडचा अभ्यास आहे. सर्वे मेथड, समीक्षा पद्धती, समीक्षा आपण म्हणतो,
कलेक्ट द इन्फॉर्मेशन ऑफ अ पास्ट ऑर प्रेझेंट. प्रत्यक्षात आत्ता घडलेल्या घटना किंवा पाठीमागे झालेल्या घटना त्याच्यावरती माहिती गोळा करणे, त्याला सर्वे मेथड असे म्हणतात. आता काल भारत सरकारने जे सिंदूर ऑपरेशन सुरू केला, मग हे सिंदूर ऑपरेशन सुरू करण्यापूर्वी त्यांनी सहज लक्षात आलं की संपूर्ण देशातील प्रत्येक राज्यांचा सर्वे केला. त्यांनी प्रत्येक मुख्यमंत्र्यांना बोलवलं, त्यांचा विचार त्यांनी ऐकून घेतलं, सर्वे केलं. आपण युद्ध करणार आहोत, मग युद्ध केलं तर चालेल का, काय तुमचं मत आहे, असं मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचं चर्चा झालं. प्रत्येक लोकांचं भावना काय होती, नाही आपण पाकिस्तानवर अटॅक केलाच पाहिजे, त्यांना धड शिकवायलाच पाहिजे, त्यांना एकदा अद्दल घडायलाच पाहिजे. मग आम्ही त्यांना असे प्रत्येक लोकांचे विचार सरकारपर्यंत कसे गेले ते सर्वे केले, लगेच सर्वे केले. सर्वे कसं, प्रत्येक मुख्यमंत्री बोलून त्यांचं विचार घेतलेत आणि विचार घेतल्यानंतर तो निर्णय घेतला. सर्वे मेथड, कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन ऑफ अ पास्ट ऑर प्रेझेंट इज नोन एज सर्वे मेथड. इथं काही क्वेश्चनरी त्यांना विचारतात, प्रश्नावळी देतात. त्या प्रश्न दिल्यानंतर त्याचं उत्तर त्या लोकांकडून घेतात आणि त्याचं अनालिसिस करतात आणि निर्णय घेतात. केस स्टडी, डीप अनालिसिस ऑफ वन इंडिव्हिज्युअल पर्सन और अ ग्रुप इज नोन एज केस स्टडी. एका व्यक्ती किंवा एक ग्रुपचा डीप मध्ये जाऊन त्याचा अनालिसिस करणे, त्याला केस स्टडी म्हणतात. व्यक्ती अध्ययन आपण म्हणतो. एका व्यक्तीचा अभ्यास करायचा. एखाद्या व्यक्ती, आता बघा वळसंगकर सोलापूरमध्ये एक डॉक्टर आहे, त्यांचा मृत्यू झाला. मग तो मृत्यू झाल्यानंतर तो व्यक्ती म्हणजे स्वतः तो फेमस डॉक्टर होता सोलापूरमध्ये, अतिशय चांगला डॉक्टर. परंतु त्यांचा मृत्यू झाल्यानंतर, तो आत्महत्या केल्यानंतर मग त्याला कोण कारणीभूत आहे ते केस स्टडी चालू आहेत. अगोदर त्या व्यक्तींचा अनालिसिस चालू आहे किंवा काही ज्या लोकांना अटक केलेलं त्या व्यक्तीवरती अभ्यास चालू आहे. हा व्यक्ती कोण, किती वर्षापासून तिथे ड्युटी करतात, त्यांचा काय स्वभाव आहे, त्यांचा संपत्ती किती आहे. म्हणजे एका व्यक्तीवर पूर्ण अभ्यास करून निर्णय घेणे हे केस स्टडी मध्ये सुरू होतो. पेपरला प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर एथनोग्राफी, जनांगीय संशोधन. एखाद्या ट्रायबल व्यक्तीवर, ट्रायबल समूहावर, ट्रायबल म्हणजे आदिवासी व्यक्ती, आदिवासी संस्कृती, आदिवासी परंपरावर केलेले संशोधनाला एथनोग्राफी रिसर्च मेथड असे म्हणतात. आता आपल्या भारत देशात किंवा आपल्या महाराष्ट्रात गोंड समाज आहे, भिल्ल समाज आहे, कोळी समाज आहे, जे कोकण एरियामध्ये राहतात. आदिवासी लोकांचा अभ्यास करायचं, ट्रायबल लोकांची अभ्यास करणं हे एथनोग्राफी. इवन इथं अंदमान निकोबारमध्ये आदिवासी लोक आजही राहतात, संथाल लोक राहतात, जे विदाऊट कपडे तिथं त्यांचा वावर असतो. हे आदिवासी लोकांची संस्कृती आहे, आदिवासी लोकांची भाषा, आदिवासी लोकांची जनजीवन वर संशोधन करण्याची जो मेथड आहे त्याला एथनोग्राफी रिसर्च असे म्हणतात. बघा, मला जेवढं कळालेलं आहे तेवढंच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आणि मला जेवढं कळालं तेवढं जर तुम्हाला कळालं तर 2 मार्क 100% तुम्हाला मिळतो. त्यामुळं बोर्डवरती लिहिलेलं प्लीज एवढं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा आणि त्याचा अभ्यास करा. शक्य झालं तर हे मराठी मीडियम पुस्तक 100% वाचन करा, कारण प्रत्येक गोष्टी इथं एक्सप्लेनेशन करून होत नाही म्हणून मी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ओके, ह्याचा रेफर करा. आणि ह्याच्यासोबत हे 2 MCQ क्वेश्चन बँक आहे, आणि ह्या घटकावर आधारित क्वेश्चन्स कसे विचारतात ह्या पुस्तकमध्ये मी इंग्लिश मीडियम मधून लिहिलेले आहेत. आणि हे इंग्लिश मीडियम मधलं थिअरी आहे, नेटसाठी परफेक्ट बुक आहे. सोर्स वाचन करा आणि तुमचा कल्याण तुम्ही करून घ्या. थँक्यू सो मच. नमस्कार. इष्ट भारी आहे तो जबरदस्त.